खरं तर झालं तर खारघरची भरपूर जनता ही खारघरला सेक्टर 15च्या तलावावर विसर्जन करण्यासाठी दरवर्षी येते आणि मोठ्या प्रमाणात विसर्जन जर कुठं होत असेल तर खारघर सेक्टर 15 मध्ये होतं। पण ते येत असताना नागरिक 1 ते 2-3 तास अशी नाचत गाजत आनंदात गणेश भक्त आपले विसर्जन करण्यासाठी येत असतात। पण त्यांची प्रत्येक वेळी गैरसोय होते, म्हणजे त्यांना नाश्ता कुठे भेटत नाही, कुठे पाण्याचं नियोजन होत नाही। तर त्याच्यासाठी गणेश भक्तांच्या सोयीसाठी म्हणजे त्यांना पाणी भेटावं आणि नाश्ता भेटावं आणि ते सुखी समृद्धाने हे गणेशांचं विसर्जन करावं, त्यासाठी सर्व गणेश भक्तांसाठी मी पाण्याचं आणि नाश्त्याचं नियोजन केलेलं आहे। भारतीय जनता पार्टी आणि जैन म्हात्रे चॅरिटेबल संस्थेमार्फत पाण्याचं आणि नाश्त्याचं नियोजन केलंय। त्यासाठी सर्व तुमच्या चॅनलतर्फे पण सगळ्यांना सर्व गणेश भक्तांना सांगतोय की त्याचा आस्वाद घ्यावा आणि पाण्याचा लाभ घ्यावा, नाश्त्याचा लाभ घ्यावा। घ्या काका घ्या। सर्व गणेश भक्त येत असतात, दरवर्षी येत असतात, त्यांचा ते पूर्णपणे लाभ घेतात आणि सुख समृद्धी आपले गणेश भक्त राहावे हीच आमची गणेश चरणी प्रार्थना। गणपती बप्पा मोरया। सबसे पहले मैं उनको बहुत बहुत शुभकामनाएं दूं। हमारे अजीत अमृत जी खारघर मंडल के उपाध्यक्ष को उन्होंने एक अच्छा आयोजन किया है नाश्ता और पानी का, जो कि भक्त जैसा बताया भक्त यहाँ दूर दूर से आते हैं। ये कोपरा तालाब पर काफी थक जाते हैं, थकने से उनको प्यास और भूख लगती है, उसका उन्होंने आयोजन किया है। इसलिए बहुत बहुत धन्यवाद मैं आपको करूँगा। आपका आयोजन रहा पूरे महाराष्ट्र में क्या पूरे विश्व में 10 दिन तक जो लोगों ने भगवान की सेवा की गणपति महाराज के सभी को सुख शांति मिले, भगवान हम सबका आशीर्वाद मिले और आपको विशेष तरह आशीर्वाद मिले। अजीत जी आपने ऐसा आयोजन किया हुआ है, हमारे सारे भक्तों को लाभ मिल रहा है। यहाँ आप सब देख रहे, सभी आके नाश्ता ले रहे, पानी ले रहे, उनका जो आशीर्वाद मिलेगा भगवान आपको आशीर्वाद आपके सारी मनोकामना पूर्ण हो। गणपति महाराज यही विनती करता हूँ आने वाले सालों में आपकी पूरी मनोकामना ऐसे हर साल आप अच्छा नियोजन करते रहे, कार्यक्रम करते रहे। भारतीय जनता पार्टी से जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।